शिवाजी कोण होता या पुस्तकावरून वाद निर्माण करणाऱ्या आमदार संजय गायकवाडांना उपमुख्यमंत्री शिंदेंनी समज दिली आहे। तर 40 वर्षांनंतर जुना वाद उकरून काढण्याची गरज नाही असं म्हणत फडणवीसांनी गायकवाडांचे कान टोचले। मात्र शिवीगाळ केल्यामुळे संतापलेले प्रकाशक प्रशांत आंबी आता 28 एप्रिलला गायकवाडांच्या घरावर मोर्चा काढणार आहेत। शिवाजी कोण होता या गोविंद पानसरेंच्या पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत आंबींना शिवीगाळ केल्याप्रकरणी उपमुख्यमंत्री शिंदेंनी आमदार संजय गायकवाड यांना समज दिली। तर 40 वर्षांनंतर एखाद्या पुस्तकावरून वाद निर्माण करण्याची गरज नाही अशा शब्दात मुख्यमंत्री फडणवीसांनी देखील गायकवाडांचे कान टोचले। संजय गायकवाडांना समज दिली आणि त्यांनी माफी मागितली। अशा पद्धतीने शिवराळ भाषा वापरणं हे काही मला योग्य वाटत नाही। मला असं वाटतं की निश्चितपणे माननीय उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब त्यांना योग्य ती समज देतील। कोल्हापुरातील राजारामपुरी पोलिसांनी आमदार गायकवाड यांच्या विरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे। दखलपात्र गुन्हा दाखल करतो असं पोलिसांनी सांगितलं होतं, मात्र वेगळं कारण देत पोलिसांनी आमची फसवणूक केली असं म्हणत प्रशांत आंबींनी नाराजी व्यक्त केली आहे। यांच्यावर दखलपात्र गुन्हे दाखल करतो असा शब्द दिला। रोहित पवार हे जोपर्यंत इथून जात नाही तोपर्यंत यांना असं फसवायचं आणि नंतर कोणत्याही पद्धतीचा दखलपात्र गुन्हा दाखल करून घ्यायचा नाही अशा पद्धतीची फसवणूक काल त्यांनी आमची केलेली आहे। पुरोगामी आणि सुसंस्कृत असणाऱ्या महाराष्ट्रात घाणेरड्या शिव्या देणारा व्यक्ती अजून आमदार आहे हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे अशी संतप्त प्रतिक्रिया इतिहासकार इंद्रजित सावंत यांनी दिली। दरम्यान पानसरेंच्या ज्या पुस्तकावरून हा वाद सुरू झाला त्या पुस्तकावर बंदी घाला या मागणीसाठी कोल्हापुरात हिंदुत्ववादी संघटनांनी आंदोलन केलं। पुस्तकातील संदर्भ इतिहासाची मोडतोड करणारे असल्याचा दावा या आंदोलकांनी केला आहे। तर गायकवाडांचा निषेध करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीने बुलढाण्यामधील संगम चौकामध्ये सामूहिक पुस्तक वाचन आंदोलन केलं। राज्यभरामध्ये गायकवाडांच्या विरोधात निदर्शनं सुरू असताना बुलढाण्यातील मोताळ्यामध्ये गायकवाडांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक करण्यात आलाय।